पहलवान विजय चौधरी आणि विक्रांत जाधव यांच्यात रंगलेली महाराष्ट्र केसरी पदासाठीची झुंज अवघ्या प्रेक्षकांना रोमांचाचा अनुभव देऊन गेली। विजय चौधरीनं विक्रांत जाधवला चीत केलं त्यावेळी तो 4-3 गुणांनी आघाडीवर होता। या रोमांचक लढतीत दडपणामुळे विक्रांत जाधवला पहिल्या फेरीत सूर गवसला नाही, त्यामुळे तो 3-0 ने पिछाडीवर होता। मात्र दुसऱ्या फेरीत विक्रांत जाधवनं मुसंडी मारून पग डावासह विजय चौधरी विरुद्ध 3 गुण घेतले, त्यामुळे या लढतीची उत्कंठा वाढली। मात्र मिळालेल्या या संधीचा विक्रांतला नेमका फायदा उठवता आला नाही। विजय चौधरीनं हीच संधी साधली आणि 6 मिनिटांची लढत संपायला अवघी 30 सेकंद शिल्लक असताना विक्रांत जाधवचा डाव त्याच्यावरच उलटवत विजय चौधरीनं त्याला चीत केलं। मी महाराष्ट्र केसरी झालो याचा मला खूप आनंद झाला आणि माझ्या मित्रांसाठी, माझ्या आई वडिलांसाठी, माझ्या कोचेससाठी आणि माझ्या गावकऱ्यांसाठी, तालुक्यासाठी दिल्यासाठी मी स्पर्धा खेळलो आणि परत जिंकलो आणि त्यांचं नाव उंचवण्याचा मान मला भेटला। विजय चौधरीनं सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलाय। त्याला पुरस्कार स्वरूपात 1 लाख रुपये रोख, चांदीची गदा, पट्टा प्रदान करण्यात आला। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजेत्याला पोलीस दलात योग्य पद देण्याची घोषणा यावेळी केली। जो महाराष्ट्र केसरी आहे त्याला चांगल्या पदावर पोलीस मध्ये थेट नियुक्ती हे निश्चितपणे आम्ही यापुढे देऊ, कारण महाराष्ट्र केसरी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि हा एकच होतो, त्यामुळे असा हा एक महाराष्ट्र केसरी आपल्या पोलीस विभागाची शान देखील झाला पाहिजे आणि म्हणून निश्चितपणे त्याही संदर्भात आम्ही कारवाई करू। उपविजेता विक्रांत जाधव याला रोख 50,000 रुपये प्रदान करण्यात आले। प्रतिष्ठेची अशी ही लढत पाहण्यासाठी हजारो कुस्तीप्रेमी राज्यभरातून नागपूरमध्ये आले होते। अमित देशपांडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।